नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो, निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. सर्वप्रथम नमस्कार. आज आपण सर्व बघू शकता की समाजकार्य पदवीधर विद्यार्थी हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रात समाजकार्य महाविद्यालय हे जवळपास 52 समाजकार्य महाविद्यालय अनुदानित आहेत, ज्यांना 100% ग्रँट मिळालेली आहे. आणि समाज कल्याणच्या विभागाअंतर्गत हे सर्व 52 समाजकार्य महाविद्यालय आजपर्यंत सुरू आहेत. म्हणजे अनेक वर्षापासून या समाजकार्य महाविद्यालयांना महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून करोडो रुपयाचे अनुदान मिळते. आणि या समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी चालवले जात असतात. तर MSW BSW नावाचा कोर्स जो तुम्हाला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये आणि सर्व भारतामध्ये सोशल वर्क नावाचा हा जो सब्जेक्ट आहे हा वेगळंच स्ट्रीम म्हणून सुरू झालेला आहे. आणि कित्येक वर्षापासून हा जो समाजकार्याचा जो क्षेत्र आहे हा सर्व समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा गणला जातो. आणि समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, त्यानंतर महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग आणि इतर जे महाराष्ट्र शासनाचे जे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे जेवढेही डिपार्टमेंट आहे त्या सर्व डिपार्टमेंटमध्ये MSW BSW पदवीधारकांकडून मोठ्या प्रमाणात यांच्याकडून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी या लोकांमार्फत, म्हणजे हे लोक जाऊन त्या जनतेपर्यंत जाऊन याची अंमलबजावणी करत असतात. आणि तुम्हा सर्वांना माहित असेल की समाजकार्य महाविद्यालय हे ज्या वेळेला सुरू झाले तेव्हापासून समाज कल्याणची भरती असो, आदिवासी विकास विभागाची भरती असो, त्यामध्ये गृहपाल नावाचं पद असते, ते MSW BSWच्या बेसिसवर होतं. सहाय्यक प्रकल्प अधिकारी, त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 आणि मेडिकल सोशल वर्कर, त्यानंतर आपल्या जे जेलमध्ये होतं, जेलमध्ये वार्डनची जी पोस्ट होती. म्हणजे बरेचशा ज्या पद होते ते पूर्वीच्या आपण मागच्या काळामध्ये बघितलं असेल 2002 पासून तर 2014 पर्यंत त्या काळामध्ये सर्वात जास्त डिमांड जर कोणत्या कोर्सला होती त्या कोर्स करून बरेच, तर तुम्ही त्यावेळेस बघितलं असेल की जेही विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची ते सर्वात जास्त MSW BSW ला ऍडमिशन करून त्यावेळेला गृह अधीक्षक आणि शाळांमध्ये जे त्याला म्हणतात निरीक्षक, त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आयुक्त, अशा प्रकारची विविध पदं त्या ठिकाणी भूषवत होते. आणि आजही तुम्ही पाहू शकता की संशोधन अधिकाऱ्यापासून समाज कल्याण अधिकाऱ्यापासून जे जुने लोक आजही लागलेले आहेत ते सर्व MSW BSW पात्रता धारकच आहेत. आणि महिला बालकल्याण अधिकारी असो किंवा मग मेडिकल सोशल वर्कर असो, DMRचे समाजसेवा अधीक्षक असो, असे वेगवेगळे पदं त्यावेळेला MSW BSW पदवीधारकाकडूनच भरले जात होते. परंतु 2014 नंतर जेव्हा ही सरकार अस्तित्वात आली आणि 2014 नंतर म्हणजे आज जवळपास 10 वर्ष होऊन राहिले, 2014 नंतर हळूहळू MSW BSW ची पात्रता ही समाज कल्याण विभागातील विविध पदं, महिला बालविकास मधील विविध पदं जे MSW BSW ची पात्रता धारक होते ते 2014च्या नंतर झपाट्याने त्यांचे RR बदलले, त्यांचे सेवा शर्तीचे नियम आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रता बदलून त्या ठिकाणी ॲनी ग्रॅज्युएटची पात्रता या सरकारमार्फत लागू करण्यात आली. आणि हळूहळू वेगवेगळे जेवढेही पदं होते, क्लास 1चे असो, क्लास 2चे असो, ते सर्व पदं त्या ठिकाणून अर्ध्यापेक्षा जास्त पद, 50% जास्त पदं आज ॲनी ग्रॅज्युएट झालेले आहेत. त्यामुळे MSW BSWच्या शिक्षणाला महत्व कमी झालेलं आहे. आणि कोट्यवधी रुपये अनुदान आपण देत असतो समाजकार्य महाविद्यालयाला. आणि एवढं अनुदान दिल्यानंतर जर त्या MSW BSW पदवीधारकांना जर रोजगार मिळत नसेल, त्यांना जर हक्काचे सरकारी नोकरी मिळत नसेल, तर त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात त्या विद्यार्थ्यांना नुकसान होत आहे. आणि शैक्षणिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर MSW BSW जे पदवीधर आहे आजही कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे काम करत आहे, परंतु त्यांना साजेसं वेतन मिळत नाही आहे. बरेचसे MSW BSW आज विद्यार्थी हे बेरोजगार पडलेले आहेत. आणि अशा बेरोजगार विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने आणखी जोमाने काम करायला पाहिजे, वेगवेगळ्या रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता दिव्यांग कल्याण नावाचा जो नवीन मंत्रालय स्थापन झालेला आहे महाराष्ट्रात, तो एकमेव मंत्रालय आहे. इतर राज्यामध्ये दिव्यांग कल्याण मंत्रालय उपलब्ध नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर त्या ठिकाणी MSW BSW पदवीधारकांना दिव्यांग कल्याण अधिकारी, दिव्यांगांचे समुपदेशक जर त्या ठिकाणी हे पद निर्मित केले तर त्यांना रोजगारही मिळू शकतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये ॲनी ग्रॅज्युएट करून MSW BSW पदवीधारकांवर ज्या पद्धतीनं अन्याय होत चाललेला आहे तो पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की समुपदेशकाची जी गरज पहिले भासत होती
ती समुपदेशक हा समाजकार्य विद्यार्थी जो असतो तो समाजामधील ज्या लोकांचे समुपदेशन करतो, त्यामुळे समाज घडत असतो. आज समाज घडवणाऱ्या MSW पदवीधारकावर जी स्थिती आलेली आहे ती बेरोजगाराची आलेली आहे. त्यांच्या हक्काच्या जागा सरकारनं डावललेल्या आहे, त्यांचे RR बदललेले आहे. त्यामुळे ते विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेरोजगाराच्या या संकटात सापडलेले आहे आणि सरकारी नोकरी नसल्यामुळे त्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे कमी झाल्यामुळे आज MSW BSW पदवीधारकाची संख्या ही दिवसेंदिवस कमी झाली आहे. परंतु त्या धर्तीवर सरकारने नवीन समाजकार्य महाविद्यालयाला मान्यता दिलेली आहे. मग जर तुम्ही सरकार ज्या पद्धतीने तुम्ही यांचे RR बदलता, यांचे नियम बदलता, त्यांच्या पात्रता बदलता, मग उलट तुम्ही त्या नवीन महाविद्यालयाला मान्यता कशी देता, हा प्रश्न आमचा आहे. की ज्या वेळेला सरकार त्यांच्यावरती एवढे करोड रुपये खर्च करतो परंतु त्यांना त्या पद्धतीचं जॉब किंवा सरकारी नोकरी मिळत नाही, तर मग या नवीन महाविद्यालयाला मान्यता देण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे. त्यामुळे बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी हे या लढ्यामध्ये सुमारे 10 वर्षापासून लढाई लढत आहोत आम्ही. समाजकार्य विद्यार्थ्यांच्या विविध संघटना या विविध आमदारांना खासदारांना मिळतात, परंतु आमदार खासदार काही काळापुरती पत्र देतात, परंतु सरकार याच्यावरती कुठल्याही गांभीर्याने लक्ष घेत नाही. आणि ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होत चाललेला आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सरकार हे विद्यार्थी विरोधी कृत्य करत आहे. आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची हीच मागणी आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा विचार करता, तुम्ही आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा विचार करता, त्याप्रमाणे MSW BSW पदवीधारकांचाही विचार करण्यात यावा. मेडिकल विभागातील जे विद्यार्थी MBBS करतात त्यांना मेडिकलची सनद लायसन्स त्यांना मिळते, परंतु MSW BSW विद्यार्थी 5 वर्षाचा शैक्षणिक कोर्स प्रात्यक्षिक करून फील्डवर्क करून त्या ठिकाणी करत असतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना प्रोफेशनल सोशल वर्करचा दर्जाही देण्यात आलेला नाही आहे. प्रोफेशनल सोशल वर्करसाठी काउन्सिल जे तयार करायला पाहिजे तेही काउन्सिल आजपर्यंत तयार झालेलं नाही आहे. त्या धर्तीवर विविध प्रोफेशनल कोर्सेसचं त्या ठिकाणी काउन्सिल तयार झालेलं आहे आणि त्यांच्या नोंदण्या सुद्धा झालेल्या आहे. आम्हाला लायसन्स सुद्धा देण्यात आलेलं नाही. जे विद्यार्थी समाजात जाऊन लोकांना समाज घडवण्याचं काम करत असतात, ज्या लोकांसाठी तेवढं म्हणजे समाजात उपयोगी काम करतात, त्याच समाज कार्यकर्त्यांवर आज अन्याय झालेला आहे. तर आमची हीच विनंती आहे की आमच्या काही 10 मागण्या आहेत. त्या मागण्या अशा आहे की ज्या जुन्या पद्धतीचे आमचे BSW MSW चे जे GR होते ते त्या पात्रताची जी गृहपाल पदाची पात्रता होती ती MSW BSW पदवीधारकांचीच होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये ते त्यांचे नियम बदलून आणि ग्रॅज्युएट केलेले आहे. त्याच्यामुळे बरेचसे MSW BSW करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगारावरती आणि शासकीय नोकरीवरती गदा आलेली आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की या पद्धतीचे जे धोरण त्यांनी आखलेले आहे ते धोरण तात्काळ रद्द करून आमच्या MSW PSW पदवीधारकांच्या साठी जे पूर्वीचे जे आमचे शासन निर्णय होते, जे आमच्या पात्रता होत्या त्या पुन्हा कायम कराव्या आणि आम्हाला एक MSW BSW पदवीधारकांना सन्मानाचं आणि त्या ठिकाणी रोजगारभिमुख कार्य शासनामार्फत व्हावं ही आमची पूर्वीपासून मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी हे आपापल्या स्तरावरून नागपूर या ठिकाणी येऊन उद्या दिनांक 11 डिसेंबर 2025 ला यशवंत स्टेडियम ते 0 माईल चौक पर्यंत एक मोठा भव्य धडक मोर्चा आम्ही विधान भवनावर घेऊन चाललेलो आहे. आणि आमची हीच मागणी आहे की आमच्या ज्या जागा गेलेल्या होत्या त्या परत आम्हाला भेटायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सरकार MSW BSW च्या महाविद्यालयावरती 100% अनुदान देऊन ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना पेमेंट करता, त्यांना एवढं अनुदान देतात, तर त्याच्यातून आउटपुट काहीतरी निघाला पाहिजे. पण ते विद्यार्थी जर घडतील नाही आणि विद्यार्थ्यांना जॉब नाही मिळत तर उद्या चालून हे सरकारी महाविद्यालय बंद पडतील. तर आमची हीच विनंती आहे की या मोर्चामार्फत आम्हाला सरकारचं लक्ष वेधायचं आणि आमच्या ज्या रखडलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या, यासाठीच आमचा मोर्चा. किती वर्षापासून हा लढा चालू आहे? हा जवळपास आता त्याला 10 वर्ष होत आहे सर की आम्ही या आंदोलनामध्ये या चळवळीमध्ये आहोत, परंतु सरकार कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि उलट आमच्याच विद्यार्थ्यांना या पद्धतीचं वक्तव्य केलं जात असतं की याने ग्रॅज्युएट केलं तर फरक काय पडतो. मग आमचेही विद्यार्थी हेच म्हणत असतात की तुम्ही एवढे महाविद्यालय सुरू केलं तर त्यांना अनुदान देण्याची गरज काय. तर अशा प्रकारचेही आता आमच्या वक्तव्य विभागात रिक्त पद आजही आहे मोठ्या प्रमाणात, तर त्या पदामध्ये तुमचा समावेश सरकारला करता येत नाही का? पहिले अगोदर होता, आता सर आमच्या पात्रता काढून त्या ठिकाणी आणि ग्रॅज्युएटची पात्रता केली. आमच्याच पात्रता होत्या सर, पण आता त्या एनी ग्रॅज्युएट करण्यात आलेल्या आहे. जसं की दिव्यांग कल्याण आता हा पहिला नवीनच हे विभाग ओपन झालेला आहे, तर त्यातल्या ज्या काही क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3च्या जागा आहेत त्या एनी ग्रॅज्युएट करण्यात आलेल्या आहेत. तर आमची ही पण मागणी आहे की ह्या ज्या एनी ग्रॅज्युएट केलेल्या मागण्या आहे हा एक कल्याणकारी विभाग आहे, तर ह्या याच्यावरची पात्रता आहे ती आमची असावी, MSW BSW असावी, ना की एनी ग्रॅज्युएट असावी. कारण आमच्या समाज कल्याणच्या महिला बाल कल्याणच्या जागा गेलेल्या आहेत, त्या सगळ्या जागा आमच्या MSW BSW बेस होत्या
आणि त्याच्यानंतर महिला बाल कल्याणच्या सगळ्याच जागा गेलेल्या आहेत, क्लास रूटच्या जागा गेलेल्या आहेत आणि कामगार कल्याणच्या जागा गेलेल्या आहेत आणि आता दिव्यांग कल्याणच्या पण गेल्या आहेत, बहुजन कल्याणच्या पण गेलेल्या आहेत आणि आता इतर मागासवर्गीयाच्या पण गेलेल्या आहेत. तर आमची हीच मागणी आहे की जे MSW चे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळावा. MSW कॉलेजेस एवढे आहेत, आमची पात्रता आहे ती, तर आम्हाला ती मिळावी. महाराष्ट्रात किती विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, किती विद्यार्थी आहे? बरोबर. आकडा सांगता येणार नाही, परंतु 52 महाविद्यालय आणि काही निवडक अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालय सुद्धा आहे. जवळपास आता जर आपण 10 वर्षाचा आकडा पकडला तर तो जवळपास 2 लाखाच्या जवळपास 2 ते 2.5 लाख विद्यार्थी आजही BSW. उद्याच्या मोर्चामध्ये किती लोक राहतील? उद्याच्या मोर्चामध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी येण्याची शक्यता आम्हाला आहे. तुमचं काय बोलता? आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आता आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जे समाजकार्य विद्यार्थी संघटनेचे आमचे अध्यक्ष अंकित राऊत साहेब यांनी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असेल. काही ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या मी या ठिकाणी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. बघा, आता सरांनी जो प्रश्न केला की एनी ग्रॅज्युएट आणि BSW मध्ये काय, म्हणजे कशासाठी तुम्ही ह्या गोष्टी करताय. एनी ग्रॅज्युएट म्हणजे जे आता आर्ट असतात किंवा BSc असेल किंवा BCom असेल, तर या पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये डिग्री असतात. त्याच्याच पद्धतीने BSW व्यावसायिक एक डिग्री आहे. याच्यामध्ये BSW मध्ये आम्ही फील्डवर जाऊन काम करतात आमचे विद्यार्थी, ज्याच्यामुळे त्यांना शासनाचे जे समाजाचे सामाजिक, आर्थिक किंवा राजनैतिक ज्या समस्या असेल, शैक्षणिक, आरोग्य किंवा ज्या बालकांच्या असेल, महिलांच्या असेल, या सगळ्या समस्या त्यांना शिकवण्यात येतात. त्याचं समाधान कशा पद्धतीने देता येईल, नवीन थिअरी कशी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायची आणि त्याच्या माध्यमातून समाजाचे कशा प्रश्न आपण सोडवू शकतो, या सगळ्या गोष्टींचं शिक्षण या सामाजिक विज्ञानमध्ये म्हणजे समाजकार्य शिक्षणामध्ये देण्यात येते. आणि आमची ही जी मागणी आहे, कारण या ज्या पोस्ट होत्या, जसं गृहपाल आहे, त्याच्यानंतर गृहप्रमुख आहे, निरीक्षक आहे, ते सहाय्यक आयुक्त आहे, समाज कल्याणचे असेल, कामगार विभागाचे असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक पोझिशन असते, काउन्सिलर म्हणून एक पोझिशन असते, त्याच्याच पद्धतीने वैद्यकीय अधीक्षक अधिकारी अशा पोझिशन असतात. तर या ज्या पोझिशन आहेत, आता काही ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये MA इन सायकोलॉजी केलेलं आहे, काही ठिकाणी त्यांनी NU ग्रॅज्युएट केले आहे, काही ठिकाणी त्यांनी NU पोस्ट ग्रॅज्युएट केलेलं आहे. तर याच्यामुळे ज्या ह्या गोष्टी आहेत, आता तुम्हाला सांगतो की आता स्वच्छता निरीक्षक जे पद होतं मागील 3 वर्षापूर्वी, स्वच्छता निरीक्षक सिटी कॉर्डिनेटर म्हणून एक पद निघालं होतं आणि ते पद MSW बेस काढलं होतं शासनाने. परंतु काय झालं की 2 वर्ष तो प्रोजेक्ट चालला. MSW नंतर त्यांनी काय केलं की त्यांनी नंतर मग MSW ची पात्रता काढून घेतली आणि नंतर डायरेक्ट त्यांनी केलं की याच्यासाठी BE इलेक्ट्रिकल इंजिनियरची जी पात्रता आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये केलं. म्हणजे हा एक प्रकारे सामाजिक जे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यावर हा अन्याय झालेला आहे आजपर्यंत. मी सुद्धा एका जॉबवर होतो जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामध्ये. आता त्याच्यामध्ये काय झालं की त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा एनी ग्रॅज्युएट एनी पोस्ट ग्रॅज्युएट काढलं, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आमची नोकरी गमवावी लागली. हा माझाच प्रश्न नाही, तर असंख्य सामाजिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये ज्या पद्धतीने शिक्षण दिल्या जाते, ज्या पद्धतीने त्यांची एकच युनिव्हर्सिटी आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे, तिथं 52 पद्धतीचे शिक्षण दिल्या जाते सोशल वर्कच्या रिलेटेड आणि त्यांना चांगला ते टाटा इन्स्टिट्यूट चांगलं पॅकेज देते. त्याच पद्धतीनं ज्या वेळेस हे सगळे शासकीय महाविद्यालय आहेत, ज्यांना ग्रँट आहेत, जे अनुदानित आहेत किंवा विना अनुदानित असेल, तर शासनाने या सगळ्या सामाजिक जे कल्याण विभाग आहे आपलं, त्याच्या अंतर्गत हे सगळे आपले कॉलेज येतात. तर या कॉलेजच्या अंतर्गत न येता त्यांनी एक त्याचं विद्यापीठ सुद्धा स्थापन करावं, जेणेकरून या सगळ्यावर गोष्ट त्यांना लक्ष केंद्रित करता येईल आणि जे काही विभाग असेल, कल्याणचे विभाग किंवा सेवाचे विभाग, या सगळ्या विभागामध्ये असं एकही क्षेत्र नाही की ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची आवश्यकता नाही. मग ते साधं तुमचं असेल की शिक्षणाचं जर तुम्ही घेतलं जिल्हा परिषदचं, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 ते 7 विद्यार्थी असतात. त्या 1 ते 7 विद्यार्थ्यांना काही नवीन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आणि नवीन शिक्षण देण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याची त्यांनी नियुक्ती केली पाहिजे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेवर. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या पद्धतीने ग्रामविकास अधिकारी आहे जो सगळ्या योजना राबवतो, त्याच पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे जो गावामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेईल, लोकांना कोणत्या पद्धतीच्या समस्याचं समाधान पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यापासून मग पंचायत समिती असेल, तहसील असेल आणि असं एकही क्षेत्र नाही, आरोग्य क्षेत्र असेल, आपलं सामाजिक क्षेत्र असेल किंवा कामगार, महिला बालकामगार असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची महत्वाची भूमिका आहे. पण आज काय होत आहे की सामाजिक म्हणजे MSW ला काहीच व्हॅल्यू नाही अशा पद्धतीने शासन दाखवत आहे. ऍक्च्युअल पाहता आम्ही आमच्या जीवनाचे 5 वर्ष शिक्षण घेण्यासाठी दिलेले आहे. आम्ही चांगलं शिक्षण घेतलेलं आहे. ज्या पद्धतीमध्ये अमेरिकेच्या शास्त्रज्ञांची थेअरी शिकवल्या जाते,
भारतातल्या जगातल्या सगळ्यात जे विद्वान हे झाले असतील, विद्वान लेखक झाले असतील किंवा विद्वान काही सायंटिस्ट झाले असतील, त्या सगळ्यांच्या थिअरी आम्ही शिकलेलो आहे. आम्ही फील्डवर जाऊन काम केलेलं आहे. आम्ही 10-10 दिवस गावात राहिलेलो आहे. आम्ही संशोधन केलेलं आहे. आम्ही सुद्धा नवीन थिअरी मांडलेली आहे. परंतु आज आमच्या जे मुलांना आहे फक्त 10 ते 12 हजारावर एखाद्या एनजीओ मध्ये काम करावं लागतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर एखादा साधा चहावाला आज 50,000 रुपये महिना कमावतो. आणि जर आम्ही शिकून जर कोणी म्हणत असेल की तुम्ही आता भजे तळा किंवा आलूबोट्याचं दुकान चालवा, तर म्हणजे हे आमच्या शिक्षणावर तुम्ही आमच्यावर हसून राहिले तुम्ही, हा प्रश्न आहे. तर आम्ही जे शिक्षण घेतलेले व्यावसायिक त्या पद्धतीने आम्हाला जॉब मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्हाला चांगली प्रोफेशनल जॉब गव्हर्नमेंटनं काढलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता तसं सगळं खासगीकरण झालेलं आहे. आता आमच्या जे मुलांना 40-40 हजार पगार द्यायला पाहिजे होता गव्हर्नमेंट, इथे 15-15 हजार रुपयामध्ये सामाजिक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ठेवत आहे. ज्यांना 10-10 वर्षाचा अनुभव आहे, मग त्याला पगार वाढून पाहिजे, तर मग ते नवीन मुलांना भरती करतात. नवीन मुलाची काय मागणी नसते जास्त. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीवर बंधन आलं पाहिजे. याच्यामध्ये सगळं सुधारणा झाली पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा न्याय, त्यांचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे. ह्यासाठीची आमची लढाई आहे. उद्याचा मोर्चा ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार परिषद आलेले, तर त्याच पद्धतीनं तुम्ही जर आमच्या उद्या मोर्चाच्या ह्या मागण्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर प्रकाशित केल्या, चांगल्या पद्धतीने लावून धरल्या, तर शासनाच्या सुद्धा लक्षात येईल. कारण तुम्ही सुद्धा लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ आहे. तर तेव्हा आमची पण तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की जे आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या या सगळ्या मान्य होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या लागू होणाऱ्या गोष्टी आहेत. जर समाजाला आपल्याला एक चांगली नवी दिशा द्यायची असेल, समाजाला विकासाभिमुख दृष्टिकोनाकडे न्यायचं असेल, तर या ज्यांनी शिक्षण घेतलेलं MSW तर त्यांना याच्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. सरकारचं कुठं असं धोरण आहे का की इकडे समाजकार्य जे शाळा आहेत त्यांना अनुदान देतात, पण त्या शाळेतून शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी देत नाही? कुठेतरी या शिक्षण सम्राटांना फायदा व्हावा यासाठी या सगळ्या शिक्षण संस्था चालवतात. बरोबर आहे सर तुमचा प्रश्न. कसं असते, आतापर्यंत जेव्हा समस्या आपल्या लक्षातच येत नाही किंवा त्या समस्येवर आपण बोलतच नाही, तर ती समस्या म्हणून गिरल्याच जात नाही. आतापर्यंत या गोष्टीवर कोणी बोललं नाही किंवा जे कॉलेज काढून राहिले, कॉलेजवाल्यांनी असं काही त्यांना एखादं पत्र दिलं नाही. आता इथेच तुम्ही पाहिलं असेल रामदास आठवलेचं समाजकार्य कॉलेज आहेत, जे चांगले चांगले आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचे स्वतःचे कॉलेज आहेत. ते काय करतात, फक्त त्यांचे पैसे भरण्यासाठी, घर भरण्यासाठी कॉलेज काढतात. विद्यार्थी कुठून शिकून गेला, त्यांच्यासाठी प्लेसमेंट आणलं का आपण, किती प्लेसमेंट आणले, किती आपण शासनासाठी आपण त्यांच्या दरबारी गेलो, आपण शासनाला लक्षात आणून दिलं की आमचा समाजकार्य विद्यार्थ्यांची जे शैक्षणिक पात्रता आहे, त्यांचं जे शिक्षण आहे खूप चांगलं आहे, तुम्ही त्यांच्या नोकरीमध्ये काही नवीन पोस्ट तुम्ही काढू शकता का, अशा पद्धतीने कोणी केलंच नाही सर. पण अशा वेळी मग विद्यार्थी का त्या ह्याच्याकडे वळतात, त्या शिक्षणाकडे? सर त्यांना आवड असते, नोकरीच नाही आहे, नोकरी मिळत नाही. ऍक्च्युली कसं आहे की प्रॉस्पेक्ट जेव्हा निघतो कॉलेजचा, तर त्या प्रॉस्पेक्ट मध्येही त्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात की तुम्हाला याच्यानंतर काय वॅकन्सी आहे. हो, पण बरोबर आहे. अशा वेळी जर समजा सरकार तुमच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही कुठेतरी सरकारने अलीकडच्या काळात सर हे रूल काढलेले आहे. अलीकडच्या काळात म्हणजे आताच्या काळात, या 5-6 वर्षाच्या काळामध्ये हे नियम बदललेले. या अगोदर MSW BSWचा ज्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला होता की MSW BSW केलं तर समाज कल्याण अधिकारी बनते, तो व्यक्ती प्रोफेशनल सोशल वर्कर बनते, त्यानंतर तो व्यक्ती आपल्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये जाऊन वैवाहिक सल्लागार बनते, अशा वेगवेगळे पद होते. कामगार कल्याण अधिकारी बनते. आज WCL आणि मोठे मोठे जे सेंट्रलचे आहे त्याच्यामध्ये जे वेलफेअर ऑफिसर आहे त्याच्या पोस्ट पूर्वीच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर MSWच्याच होत्या. आता HRM केलं, म्हणजे सॉरी आपलं ते MBA HR केलं, त्याच्यामध्ये सोशल वेलफेअरला डावलण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठेतरी त्या नियमांना बदलून आमच्या हक्काच्या जागा एनी ग्रॅज्युएटला देऊन त्या ठिकाणी सोशल वर्कचं महत्व कमी केलं आहे. आणि सोशल वर्कचे सर्वात जास्त कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत, हे आपल्या सर्वांना आम्ही लक्ष केंद्रित करू इच्छितो. आता सध्याच्या स्थितीमध्ये जे सरकारमध्ये एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, यांच्या माध्यमातून नवीन समाजकार्य महाविद्यालय निर्मिती झालेली आहे. बरेचसे विद्यार्थी परराज्यातले येऊन सुद्धा इथून ही डिग्री घेऊन जातात आणि ते त्यांच्या राज्यामध्ये त्यांना नोकरी मिळते. येस त्या राज्यामध्ये, पण आपल्या राज्यामध्ये इथून एज्युकेशन घेऊन तिकडे त्यांना नोकरी मिळते, पण याच राज्यातल्या विद्यार्थ्यांना इथे एज्युकेशन घेऊन यांसाठी सरकारी नोकरी अवेलेबल नाही. पण मग समजा तुमची एक फसवणूकच होते, प्रॉस्पेक्टवर वेगळी माहिती दिल्या जाते, शिक्षण घेतल्याच्या नंतर मग ते आपल्याला काही मिळत नाही. अशा वेळी तुम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन वगैरे का? आम्ही याच्याविषयी बघा कसं आहे की जे निर्णय बदललेले आहेत, जे शासन निर्णय बदललेले आहेत, जे पात्रता त्याच्यावरती काही नोंदणीकृत आमच्या ज्या संघटना आहेत समाजकार्याच्या, त्यांनीही कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि कोर्टात सध्या ते केस प्रलंबित आहे. परंतु शासनाला सरळ या गोष्टीचा आम्ही जाणीव करून देतो की ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये आदर्श अधिकारी घडतो किंवा एक आदर्श ग्राम घडतो, त्याला सर्वस्व श्रेय त्यातल्या सरपंचाला दिले जाते. परंतु त्या सरपंचाच्या अधीनस्थ राहून एखादा जर त्यासाठी जे काम करणारे
जे अधिकारी लोक असतात, जे काउन्सिलर असतात, ऍक्च्युली काउन्सिलर लोक ग्राम विकास योजनेअंतर्गत ज्यावेळी त्यांना काउन्सिलिंग करून ते गाव आदर्श बनवतात त्यांना कधीही सन्मानित केल्या जात नाही, आणि ती भूमिका सोशल वर्करची आहे. आणि आज तुम्ही पाहत असाल की एका 3 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो त्यावेळेला सरकार जागं होतं की आता आम्हाला काउन्सिलरची गरज आहे. आज प्राथमिक शाळांमध्ये आणि माध्यमिक शाळांमध्ये काउन्सिलर नसल्यामुळे आज गरिबांचे जे मुलं जे स्टेट बोर्डला शिकतात, जे माध्यमिक प्राथमिक गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकतात, तिथे काउन्सिलर नसल्यामुळे आज त्या विद्यार्थ्यांना योग्य संस्कार मिळत नाही, काउन्सिलिंग होत नाही, म्हणून बलात्कारचे प्रमाण वाढतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी वाईट अनुचित प्रकार घडत असतात. त्या धर्तीवर तुम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखे आणि सीबीएसई पॅटर्न सारखे स्कूलमध्ये जाऊन पहा, काउन्सिलरच्या पोस्ट आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीचे काउन्सिलिंग केलं जातं, ते विद्यार्थी ज्या पद्धतीने घडतात, ज्या पद्धतीने बनतात, त्यामध्येही पहा तुम्ही. त्यात जर आपण तुलना केली तर त्यांची मुलं, श्रीमंताची मुलं चांगले होतात आणि आमची मुलं आज गुन्हेगारी प्रवृत्तीकडे आणि अश्लील गोष्टीकडे वळतात. तर त्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी या ठिकाणी MSW काउन्सिलरची गरज आपल्याला त्या ठिकाणी असते, पण सरकार ते भरत नाही. कारण सरकारला वाटतं की हे विद्यार्थी घडू नये, ते विद्यार्थी शिकू नये आणि ते विद्यार्थी कुठेतरी असेच निरक्षर राहावे आणि ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळावे. सरकार हे का विचार करत असेल जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाले तर तुम्हाला नोकरी न देण्याचं कारण काय आहे, किंवा सरकारची भूमिका का असं वाटतं तुम्हाला की सरकारची का भूमिका आहे? सरकारची भूमिका हीच आहे की जर एखादा विद्यार्थी एज्युकेशन घेऊन जर योग्य नोकरीवरती आणि शासकीय नोकरीवरती लागला तर त्याचं जीवनमान उंचावेल. आणि इथे जे शिकणारे मुलं आहेत SC ST OBCचेच मुलं सर्वात जास्त BSW MSW करत असतात आणि ते विद्यार्थी कुठेतरी प्रगती करू नये ही मनुवादी सरकारची भूमिका आणि मानसिकता आहे. ओपन फॉर ऑल केलं किंवा एनी ग्रॅज्युएट केलं तेव्हा तिथेही SC ST OBCचीच मुलं लागतील. पण मला एक सांगा, MBBS करणारा व्यक्ती डॉक्टर ज्या वेळेला बनतो, MBBS करणारा व्यक्ती डॉक्टर बनतो आणि ज्या वेळेला आपण एक इंजिनियर बनतो तो MBBS डॉक्टरची भूमिका करू शकतो का? नाही. म्हणजे डॉक्टरी एज्युकेशन वाला डॉक्टरी फील्डमध्ये जाईल आणि इंजिनिअरिंग वाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाईल. तर तसंच एनी ग्रॅज्युएट वाले साठी वेगवेगळे आज पद आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता, बँकिंग क्लासेस आहे, बँकिंगची पोस्ट आहे, वेगवेगळ्या रेल्वेमध्ये आहे, वेगवेगळ्या शासकीय राजकीय वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये त्यांच्यासाठी पोस्ट आहे. परंतु BSW MSW या पदाची निर्मिती या आधारावर जो सोशल वर्क केलेला आहे त्याचं वेगळं आहे. का भूमिका एनी ग्रॅज्युएट साठी जे BSW MSW ची जागा आहे त्यांनी एनी ग्रॅज्युएटला देण्याची भूमिका काय सरकारची अशी काय आहे? तुम्ही जे बोलले आम्हाला एक गोष्ट लक्षात आहे, 10 वर्षापासून आपण ज्या लढाई लढत आहात, तुम्ही प्रत्येक वर्षी जात असाल तिथे, प्रत्येक मुख्यमंत्री असेल किंवा मग सचिव असतील त्यांचे भेटत असाल, प्रत्येक वर्षी तुमचा हा भूमिका होत असेल, प्रत्येक वर्षी जर त्याच गोष्टी होत असेल तर त्याचा तोडगा कसा निघणार? मग तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की मी आज MSW तून PhD करत आहे. आज माझं 4थं वर्ष आहे, मी PhD करत आहे, मी उद्या जाऊन प्राध्यापक बनेल. परंतु आज माझ्याही समोर भविष्यात अंधार आहे, कारण आमच्या MSW BSW चे जे विद्यार्थी आज PhD सारख्या मोठ्या मोठ्या प्रोफेसर नेट सेट झालेले आहेत, त्यांच्यासाठी कुठेही शासकीय समाजकार्य महाविद्यालय नाही आहेत. हा विचार तुम्ही करा. त्यांच्याकरिता संस्थेचेच समाजकार्य महाविद्यालय, जे संस्था संचालक ज्या वेळेला पद भरतो तेव्हा 50 ते 60 लाख रुपयाची आज डिमांड आहे. म्हणजे विचार करा, कुठेतरी गरिबाचे विद्यार्थी, गरिबीतून जे विद्यार्थी SC ST OBC चे विद्यार्थी प्राध्यापक बनू नये, त्यांना चांगल्या दर्जाची नोकरी मिळू नये. आणि जर प्राध्यापक बनले तर यांच्या कुठेतरी यांचं जीवनमान उंचावेल आणि ते जीवनमान जर उंचावलं तर ते योग्य सरकारला निवडून देतील. कुठेतरी सरकारची भूमिका आहे की हे लोक बेरोजगारच राहिले पाहिजे. आणि तेच तुम्ही त्या धर्तीवर मेडिकलचे जे विद्यार्थी आहे, जे MBBS करतात, त्यांची काउन्सिल आहे, त्यांना भत्ता मिळतो 40,000 रुपये त्यांचा लायसन्स तयार झाल्यावर. आज आमच्या MSW BSW प्रोफेशनल मध्ये येत असतानाही आम्हाला जर भत्ता मिळत नसेल, रोजगार मिळत नसेल आणि कंत्राटी पद्धतीने कुठेतरी एखाद्या NGO मध्ये 5-6 हजारांना काम करत असेल तर ते आमच्यासोबत अन्याय नाही तर काय आहे? मग तुम्ही मला सांगा, BSW MSW चं विद्यापीठही नाही आहे, BSW MSW साठी शासकीय नोकऱ्याही नाही आहे, BSW करिता सन्मानाची कुठलीही पदवी नाही आहे म्हणजे शासनामध्ये, तर मग या MSW BSW ला शिक्षण सुरू ठेवण्यात सरकारला काय इंटरेस्ट आहे? हा आमचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये होत असतं की कुठेतरी IAS झालेले जे लोक आहेत ते एनी ग्रॅज्युएट तून आलेले आहेत, जे RR नियम बदलवत असतात. त्यांचं असं वाटतं की आम्ही एनी ग्रॅज्युएट, तर आम्हाला सुद्धा एनी ग्रॅज्युएट केलं पाहिजे. सरकारलाही कुठेतरी इथे या ठिकाणी ते चुकीची माहिती देत असतात, म्हणून त्या ठिकाणी RR नियम बदललेले आहेत. तुमचा सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाले. माझं नाव आशिष दुधे आहे आणि मी समाज विकास तज्ज्ञ म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर येथे कार्यरत आहे. या ठिकाणी मला असं सांगायचं वाटते की समाजकार्यामध्ये 5 क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये सामुदायिक विकास, त्याच्यानंतर वैद्यकीय समाजसेवा, त्याच्यानंतर महिला व बालकल्याण, महिला व बालकल्याण, कामगार कल्याण आणि त्याच्यानंतर अपराध सुधार सेवा, समाजकार्य, असे 5 समाजकार्य क्षेत्र आहेत.
आता हे जे 5 जर क्षेत्र बघितले तुमच्या लक्षात येईल की असे कुठलंच असं एक क्षेत्र नाही आहे की सोडलं की समाजकार्य शिक्षण पद्धतीमध्ये की इथे समाजकार्य कार्यकर्त्याची आवश्यकता नाही. असं कुठलंच असा विभाग नाही की जिथं समाजकार्याचा व्यक्ती तिथं रुजू होऊ नये. परंतु तरी सुद्धा आज सरांनी म्हटलं की यांनी ग्रॅज्युएशन करण्याचा मानस काय शासनाचा, तर मी ते आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की आताच आदिवासी विभागाचं एक परिपत्रक आलं ज्याच्यामध्ये आदिवासी प्रकल्प विकास अधिकारी हे पद जे होतं ते MSW होतं आणि त्याच्यानंतर ते यांनी ग्रॅज्युएशनवर करण्यात आलं. त्याच्यावर आम्ही RTI टाकलं. RTI वर आम्ही माहिती मागितली तर त्यांनी असं म्हटलं की ज्या समाजकार्य शिक्षण हे ज्यावेळेस तुम्ही 2 वर्ष घेता तर तशाच पद्धतीचं आम्ही 2 महिन्याचा 3 महिन्याचा त्यांना प्रशिक्षण देऊ समाजकार्याचं आणि त्या पद्धतीनं आम्हाला गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत ते गुणवत्ताधारक विद्यार्थी जे आहेत तर ते यांनी ग्रॅज्युएशन मधून मिळतात. कारण की तिथे यांनी ग्रॅज्युएशनची संख्या ही जास्त असते तुलनेनं समाजकार्य विद्यार्थ्यांच्या. तर साहजिकच आहे की ज्यावेळेस विद्यार्थी संख्या कमी असते तुम्हाला माहित आहे की इथे गुणवत्ताधारक विद्यार्थी भेटणं फार कठीण असते. कारण की आमचं समाजकार्य क्षेत्र म्हणजे एकच नाही आहे तर आम्ही 5 क्षेत्रामध्ये काम करतो, असा कुठलाच विभाग नाही आहे. त्याच्यामुळे आमच्यावाले विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इथे काम करत आहेत. तर त्याच्यामुळं शासन असं म्हणते की आम्ही शॉर्ट टर्म कोर्स जे आहेत तर ते शॉर्ट टर्म कोर्सला इथे प्राधान्य देऊ जेणेकरून त्या विभागामध्ये त्यांना तशा पद्धतीचे लोक मिळू शकेल. परंतु हे जर शॉर्ट टर्म कोर्स जर त्यांना जर डेव्हलप घेऊन जर त्यांना जर विद्यार्थी जर तिथे जर पाहिजे असेल तर मला एक सांगा की समाजकार्य या शिक्षणाची गरज काय. आणि मुळात विषय असा आहे की 5 क्षेत्रामध्ये काम करते त्याच्यामुळे समाजकार्य शिक्षण असायला पाहिजे. प्रोफेशनल सोशल वर्कर आम्ही का बरं स्वतःला मानतो, कारण की आम्ही दर आठवड्याला 2 दिवस समुदायामध्ये जाऊन NGO मध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्या समस्यांवर काय करतो तर अभ्यास करतो, त्यांची एक केस स्टडी करतो. केस स्टडी करून त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखादा रिसर्चर जो ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो त्याच्यावाले जे काही जुने तथ्य आहेत त्या तथ्याच्या आधारावर नवीन तथ्याचा शोध घेतो. त्याच पद्धतीने समाजकार्यकर्ता सुद्धा जुन्या तथ्याच्या आधारावर नवीन तथ्य शोधून काढतो आणि समाजामध्ये असणाऱ्या समस्यावर उपाययोजना तो उपाययोजना सुचवत असतो. आणि त्याच पद्धतीनं शासनही ज्या कोणत्या योजना आहेत तर त्या शासन योजना राबवत असताना समाजातल्या असणाऱ्या समस्या काय आणि त्याच्यावर कोणकोणत्या पद्धतीनं आपल्याला त्या योजना कशा पद्धतीनं त्या वंचित दुर्बल घटकापर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी शासन कल्याणकारी योजना राबवत असते. आणि हे कल्याणकारी योजना राबवण्याचं काम कोण करते, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते, समाज कार्यकर्ता व्यक्ती करते. मग जर प्रोफेशनल समाज कार्यकर्ता व्यक्ती जर त्या पदावर नसेल तर मला सांगा शासनाच्या योजना कशा राबवल्या जाणार आहे. आज गोसेखुर्द प्रकल्प घ्या ना, 1983 ला सोनिया गांधी यांनी उद्घाटन केलं. आज काय कुठल्या लोकांपर्यंत त्याचं पाणी गेलेलं आहे. 2.5 लाख हेक्टर सिंचन करण्याचा त्यांचा वाला मानस होता. आज नळ जोडणी प्रकल्प ते म्हणत आहे, परंतु खरंच ते नळ जोडणी प्रकल्प शक्य होणार आहे का. आम्ही लोकांपर्यंत जाऊन लोकांचा विश्वास संपादन करतो, लोकांपर्यंत त्यांच्यावाल्या शासकीय वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा त्यांना लाभ मिळावा त्यासाठी प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न आमचा एक संवैधानिक प्रयत्न आहे, तो आम्ही समाजातील वंचित घटकांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भलाही आमच्याकडे ते समाजकार्याची डिग्री उद्या चालून आम्हाला त्याचा अभाव नसला तर आम्ही येणाऱ्या उद्याच्या आंदोलनामध्ये त्या आमच्याकडे समाजकार्याच्या डिग्री आम्ही जाऊ. आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो तुम्हाला, तुम्ही एक समाजाचे एक आधारस्तंभ ज्या पद्धतीनं तुम्ही इतर घटना कव्हर करण्याचा प्रयत्न करता त्या पद्धतीने आमच्या समाजकार्य विद्यार्थ्यांच्या घटना तुम्ही कव्हर करण्याचा उद्या प्रयत्न करा. माझी तळमळीची तुम्हाला हात जोडून विनंती असेल, हा लढा फक्त आमच्यासाठी नाही तर हा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, समाजाच्या लोकांसाठी आहे. आणि आम्ही जर इतर समाजाचे जर आम्ही दुवा म्हणून मेडिएटर म्हणून ज्यावेळेस काम करतो ते जर इथं टाकले गेले तर समाजाला उद्या न्याय मिळेल की नाही मिळेल हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. पदवीधर मतदारसंघाचे आमदार जे आहेत अभिजित पंजाब. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर
बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.